बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. की आम्ही हे करणार आणि जर नाही झालं तर मी राजीनामा देतो असं त्यांनी लिहूनच द्यायचं, असं आमचं मत आहे. तुम्ही निवडून द्यापुरतं जर आमच्या घरी येत असाल तर त्याचं काही हे होणार नाही तुमचं. तुम्ही आमचे 5 वर्ष जरी केलेत कामं तर तिथून पुढं तुम्ही निवडून या अगर नाही या तर ते तुम्ही केलंच पाहिजे काम. काय असं सांगाल ते आम्ही नागरिक. फक्त निवडून आलं की तेवढ्यापुरतं लक्ष देऊन चालणार नाही. नगरसेवक उभा राहावा, इलेक्शन लागावी. आयोगाकडे पैसे नाही आहेत, शासनाकडे पैसे नाही आहेत, कशाला इलेक्शन कशाला पाहिजे? आता कामच चालूच आहेत, काम करणारा करतोय, सगळी जी आता आहे तिथंच आहे. पण आता ही इलेक्शन लागल्या फक्त काय हेवे देव्यासाठी चालू आहे. आता मालेगावचं प्रकरण किती म्हणजे ताजं उदाहरण आहे हो. महिन्यात 3 उदाहरणं झाली. ती मुंडे डॉक्टर झाली, त्याच्यानंतर एक दुसरी पोरगी झाली नाशिकची, परत परवा मालेगावची झाली. निर्भया पथक आहे. काय करायचं ते? रंकाळ चौपाटी भरल्या पोरांनी पुरीनी. काय शाळा शिकतो, कॉलेज शिकतो म्हणून येऊन बसायचा विषय संपला. आम्ही वेळच्या वेळी खेळाडूंनी पैसे काढून ग्राउंडची डागडुजी करत आलो, तर प्रशासनानं कोणत्याही आम्हाला प्रतिसाद दिला नाही. तिथं एकच बोलावं लागतं, नगरसेवक हा कोल्हापूरच्या सर्व प्रश्नांची जाण असलेला हवा. पहिली गोष्ट, नगरसेवक हा भ्रष्टाचार करणारा नसावा, प्रामाणिक असावा. प्रभाग क्रमांक 9चा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे. तिथल्या एकूण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत की नगरसेवक कसा हवा. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि हा येतो शिवाजी पेठ. तर इथले काही नागरिक माझ्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाले इथे आता? 20 वर्ष झाले. बरं, आता इतके वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, 4-5 वर्ष, पण त्या आता होत आहेत. पण नगरसेवक कसा हवा असं वाटतंय? नगरसेवक हा उच्च शिक्षित हवे पहिला म्हणजे, आणि दुसरा म्हणजे त्यांना आठवड्याला म्हणजे आपल्या प्रभागात प्रत्येक वेळेला आठवड्यातून एकदा तरी येऊन भेट द्यायला पाहिजे. त्याशिवाय भागाची कामं व्यवस्थित होणारच नाहीत. नगरसेवक हा म्हणजे असं जागृत पाहिजे की त्यांना प्रत्येक कामात माणसांना मदत करणं. मेन म्हणजे शिक्षितच पाहिजे तो. आठवड्याला एकदा त्यांना इथं भागात येऊन स्वतः सगळ्यांची विचारपूस करणं भाग आहे. काय मत आहे तुमचं काकी? कसा हवा नगरसेवक? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? आठवड्याला येऊन त्यानं आपलं हे करावं, सगळीकडे लक्ष द्यावं. गटरी वगैरे स्वच्छ केलेत का नाही, दार वगैरे लोटलेत का नाही. आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, भागात समस्या तर असतीलच, पण तुम्हाला काय वाटते त्या समस्या कशा तुम्ही सोडवत होता? मुकादमला फोन करत होतो आम्ही, मग ते येऊन सांगून जात, म्हणजे सांगितल्यानंतर काम करून जात होते, स्वच्छता वगैरे करून जात होते. मग आता हे नगरसेवक कसे हवेत तुम्हाला असं वाटतंय? आताचे नगरसेवक म्हणजे चांगलेच हवेत. सगळे रस्ते वगैरे व्यवस्थित झाले पाहिजेत. पाण्याची अडचण जर असेल तर ती पण पूर्ण झाली पाहिजे. थोडी म्हणजे पाण्याची अडचण एखाद्या वेळेस होते, आणि ड्रेनेज पण इथलं खराबच आहे. नगरसेवक हा भागातील विकास करणारा असावा आणि कचरा वगैरे ज्या गोष्टी आहेत रेग्युलरच्या त्या गोष्टींच्याकडे पण जातीय म्हणजे लक्ष द्यावं, एवढीच इच्छा आहे फक्त. तर इथले काही नागरिक पण माझ्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. नमस्कार. 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 किती वर्ष झालं इथे राहता? आम्ही गेली 35-40 वर्ष आम्ही इथे राहतो. बरं, आता निवडणुका होत आहेत, नगरसेवक मिळतात, पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक प्रामुख्यानं भागातील कामं व्यवस्थितरित्या करण्याकरिता प्राधान्य देणारा हवा. प्रामुख्याने रस्त्याच्या समस्या आता तुम्ही कोल्हापुरात बघतायच. त्याच पद्धतीने आमच्या प्रभागात देखील रस्ता होऊन बरेच वर्ष झालेत, पण आता रस्त्याची खूप अवस्था वाईट आहे. रस्ते आणि गटेरीचे कामं व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा आहे नगरसेवक होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा? भागातील कचऱ्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या व्यवस्थित बघून त्या व्यवस्थित करून घेणे, भागात लक्ष देणे असं असावं.
बरं, आता रस्त्याची आणि कचऱ्याची समस्या म्हणताय, मग ह्या समस्या आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते त्यामुळे तुम्हाला येतच असतील. होय. मग त्यावेळेला तुम्ही काय करत होता? त्यावेळी कसं मुकादमाला सांगून महानगरपालिकेत कळवून ती कामे करून घेत होतो. म्हणजे ती कामं त्यावेळेला होत होती. तुमचं काय मत आहे काका? नगरसेवक हा उच्च शिक्षितच असावा आणि त्याच्या भागावरती पूर्ण या प्रभुत्व असायला पाहिजे. त्याचे जे नगरसेवकांचे बाबा बाकीचे जे लोक असतात की तू हा भाग बघ, हा भाग बघ, हा एरिया बघ, तू एरिया बघ, तसं न करता त्यांनी स्वतः तिथं गेलं पाहिजे. काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत, तरच त्याचं ते पुढं उपयोग होतोय. नाही तर मग काय होतंय, एका गल्लीतलं काम झालं, दुसऱ्या गल्लीतलं काम झालं नाही, त्यामुळे काय होतं ते राजकारण झालं. नगरसेवकाला एकच काम नाही आहे मुळात, म्हणजे ह्या भागात, आमच्या भागात ड्रेनेजची समस्या आणि पाण्याची समस्या खूप, ती आजपर्यंत कधी या 40 वर्षात मला ते वाटते पाण्याची समस्या तरी कधी मिटलेलीच नाही. अपुरा पाणी पुरवठा आणि ड्रेनेजला पण तेच आहे, मुकादमांना फोन करणे, नाहीतर नाईलाजाने कॉर्पोरेशनमध्ये फोन करणे आणि बोलून घेऊन काम करून घेणे. त्यात नगरसेवकांचा काही हस्तक्षेप राहत नाही. फक्त हे करावं लागतं ते पूर्ण नागरिकांना स्वतःच्या आमच्या ह्या भागातल्या सगळ्यांना मिळून करावं लागतं असं होतं. त्याच्या बाबतीत जर का नगरसेवकांनी यात जर का लक्ष जास्त घातलं तर बरं होईल. काय वाटतंय काका तुम्हाला, कसा पाहिजे नगरसेवक? अपेक्षा काय आहेत तुमच्या? भागाचा विकास करणारा पाहिजे आणि सर्व आता बरेचशा हे होतात, अडचणी निर्माण होतात, त्या सर्व नगरपालिकेतूनच हे करावे लागतात. आणि दुसरं म्हणजे काय, आता गटरीचा भाग आहे तो स्वच्छ होणे आता चालू आहे सर, म्हणजे पुष्कळ तक्रार केल्यानंतर ते आता अंमलात आलेलं आहे. पाण्याचा प्रश्न आहे, मध्ये मध्ये पाणी एकदम अचानक नाहीसं होतं, मग त्याला प्रॉब्लेम तयार होतात लोकांचे, ते होतं. आता बरेचसे ही पाईपलाईन बी जुनी आहे, पूर्वीची आहे, 60 वर्षापूर्वीची आहे, त्या मानाने वस्ती वाढलेली आहे, अजून त्याची काही सुधारणा झालेली नाही आमच्या इकडची. प्रभाग क्रमांक 10 मधील काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहताय? झाले 20 वर्ष राहते. बरं, आता नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि नगरसेवकांच्या ह्या निवडी असणार आहेत. मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? चांगला असावं, आमची सर्व कामं करतेले आहेत आणि प्रभाग स्वच्छ ठेवलेला आहे आणि हाय तोच म्हणजे हाय तोच निवडून आला पाहिजे, हेच आमचं हे आहे. तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक कसा हवा, काय अपेक्षा आहेत? नगरसेवक हा चांगलाच हवा, भागाचा विकास करणारा हवा नगरसेवक. आता भागामध्ये समस्या ज्या काय आहेत त्या सोडवल्या जात होत्या का? आता जो नगरसेवक आहे ते चांगलेच आहेत, तेच यावेत पुढे निवडून. तुमचं काय मत आहे काकी? आमचं तेच आहे, आमचा जे भाग आहे आमचा स्वच्छ पण आहे आणि हाय ते निवड असलेलेच चांगलं. आम्हाला काय म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, आता सगळेजण आहेतच, पण तेच आम्हाला आता ते आपली तुमची म्हणा आमची म्हणा हे कोणाला काय सांगू शकत नाही. तुमचं काय मत आहे, कसा हवा नगरसेवक? आत्ताचे जे नगरसेवक आहेत म्हणजे होते माझे नगरसेवक ते चांगलेच आहेत, काय हरकत नाही, कामं व्यवस्थित चालू आहेत. फक्त आता राहिला प्रश्न अतिक्रमणाचा. अतिक्रमण वाढलेलं आहे, रंकाळ्या खूप ज्या खाऊच्या गाड्या अतिक्रमणात वाढलेल्या आहेत, त्या शक्यतो जरा वातावरणाच्या ह्याच्या क्रमानं वाहनाच्या येण्या जाण्यामुळे त्रास होते लोकांना, त्या कमी व्हाव्यात. जी जुनी चौपाटी होती तीच राहावी. पार्किंगची सोय नाही. साधारण आता बोळात राहणारे सुद्धा 4 व्हीलर घेतलेले आहेत, या 4 व्हीलर सगळ्या रंकाळ्यावर राहतात. रंकाळ्यावर जाता येता सगळ्यांना त्रास आहे, येणाऱ्या जाण्याला तर त्रास आहे. पर्यटक येतात, पर्यटक घाण करून जातात. स्वच्छता न होत्या पण नाही असं नाही, पण त्याला काहीतरी बंधन असलं पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी आता आहेच. पण माझं एक म्हणणं आता इलेक्शन व्हाव्याच कशाला, ह्याच्या मागे आता इलेक्शन झालेल्याच नाहीत, कामं कुठली तटल्यात, कामं सगळ्यांची चालूच आहेत. जे ते येतोय कचरा काढणारा काढतोय, पाणी येते, लाईट येते, सगळं आहे. राहिली कामं कोणाची ज्यांची कामं तटल्यात ती त्यांनी जाऊन शासनाकडे त्यांच्या पद्धतीनं कोणत्या त्या मार्गाने करून घ्यावीत. नगरसेवक उभा राहावा, इलेक्शन लागावी, आयोगाकडे पैसे नाही आहेत, शासनाकडे पैसे नाही आहेत, कशाला इलेक्शन कशाला पाहिजे. आता कामं चालूच आहेत, काम करणारा करतोय, सगळी जी आता आहे तिथंच आहे. पण आता ही इलेक्शन लागल्या फक्त काय हेवे देव्यासाठी चालू आहे. आता जर नगरसेवक जे होते इंद्रजित बोंद्रे होते, चांगलंच काम त्यांनी चांगलंच केले, पण आता इलेक्शन न लागता सुद्धा काम चालूच आहे. म्हणजे आता यात काय म्हणजे त्रुटी नाही. फक्त राहिला प्रश्न काय, जे भागात अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण शक्यतो 99% निघावेत. हे कसं गोडी गुलाबी चाललेलं आहे, याच्यावर काहीतरी बंधन आलं पाहिजे.
चौपाटीचा जो राहिलेला भाग आहे, जो खाऊच्या म्हणजे गल्लीसारखं आता प्रमाण वाढलंय. माझ्या कळताच मला वाटते तिथं 17 गाड्यांना परमिशन होती. आता कमीत कमी 100 गाड्या आहेत. 100 गाड्या असल्यामुळे आता काय झाले, ऊसाचे ट्रॅक्टर, ट्रॉल्या, ट्रक हे चालू झाल्यात. त्यामुळे त्यांनाही यायला जायला हे रस्ता असल्यामुळे येताल्या जात्याला टू व्हीलरवाल्यांना सुद्धा त्रास होतोय. त्या गाड्या कमी व्हाव्यात किंवा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आता चालू आहेतच. शासनाला एक म्हणणं आहे, जे हाय चालू आहे ते तसंच चालू राहिलं तर काय अडचण आहे काय? आयोगाकडे आता तर शासनाकडे तर पैसा नाही. शासनानं लाडकी बहीण काढल्या, अहो लाडक्या लेकीला वाचवणार शासन, लाडक्या लेकीला वाचवणार. आता मालेगावचं प्रकरण किती म्हणजे ताजं उदाहरण आहे हो. महिन्यात 3 उदाहरणं झाली. ती मुंडे डॉक्टर झाली, त्याच्यानंतर एक दुसरी पोरगी झाली नाशिकची, परत परवा मालेगावची झाली. निर्भया पथक आहे. काय करायचं ते? रंकाळ चौपाटी भरल्या पोरांनी पुरीनी. काय शाळा शिकतो, कॉलेज शिकतो म्हणून येऊन बसायचा विषय संपला. प्रभाग क्रमांक 10 मधील आता काही महिला माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. मी स्मिता रमेश सरनाईक. बर, किती वर्ष झालं इथं राहता? मी 35 वर्ष झाले ह्या गल्लीत आहे. बर, आता नगरसेवकांच्या निवडणुका होतात, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक हा चांगलाच असावा. आतापर्यंत आमच्या इथं कचरा उठाव म्हणा, बाकी पाण्याचं म्हणा, सगळ्या समस्या व्यवस्थित, पण इथून पुढे जसा इथून मागे होता नगरसेवक तसाच पुढे असावा आणि रस्त्याच्या वगैरे आणखीन सुधारणा व्हाव्यात ही अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काय वाटतंय का की कसा पाहिजे नगरसेवक? आम्हाला पण तेच वाटतंय, जरा रस्ते वगैरे चांगले पाहिजेत. इथनं मागे केलं, पण इथनं पुढे पण अजून चांगली व्यवस्था व्हायला पाहिजे. रंकाळ्याचं जरा सुशोभीकरण जरा पाहिजे. अशा सगळ्या समस्या ज्या आहेत पाण्याच्या वगैरे हे ते सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. लाईटी जातात आधी मध्ये, त्या व्यवस्थित चालायला पाहिजे. पाणी जातंय, पाणी सांगत नाहीत, काय नाही, अचानक घालवतात, ते समस्या मोठ्या आहेत. त्याच्या बाबी माणसांना त्रास होते ना, आणि आमच्यासारख्यांना कुठं जाता पण येत नाही पाणी आणायला. मग ते सगळ्या समस्या जरा व्यवस्थित पाहिजे. रस्ते वगैरे चांगले पाहिजेत. तुम्हाला काय वाटते का की कसा पाहिजे? आतापर्यंत चाललेली कामं तशीच पूर्ण करायला पाहिजे. नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटते, म्हणजे काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आता मला येऊन इथे 6-7 महिने झाले आहेत, तर बाकीच्या सोयी तर आहेत आपल्याकडे, फक्त रोडची गरज आहे. आणि नगरसेवक असा हवा की ज्याने सगळ्यांचाच विचार केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. तर आता आपण आलेलो आहोत शिवाजी पेठ मध्ये आणि इथले नागरिक माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहता? मी आता झाले कमीत कमी आता एक 60 वर्ष झाला. बर, आता आपल्या प्रभागामध्ये निवडणुका होत आहेत, म्हणजे जे की 5-6 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, त्या निवडणुका आता होत आहेत, पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? तसं आता आम्ही आतापर्यंत आमच्या नगरसेवक आम्ही केलेले आहे, जे आमच्या हक्काचे होते आम्ही हक्कांना त्यांना काम करून घेतो सगळे. परत त्यांचे काय जे काय असेल कुठले आमच्या गल्लीतल्या व्यक्तीचे मत काय मांडून आम्ही सगळे एकत्र होऊन आम्ही त्यांच्या सरांना आम्ही सांगतो, जे कोण आपले उमेदवार असतील किंवा आमचे आता जे आमचे सध्या आहेत ते त्यांना पण आम्ही आमचे जे कुठली गल्लीतली कामं म्हणा किंवा इतर आपली कुठली रेणी असते, संडास बाथरूम तुमची कुठलीही असू देत, गल्लीतली केर कचरा बिचरा तुमची असले ते सगळे व्यवस्थितपणे आता चाललेलं आहे सगळे. आता इथून पुढे आम्हाला जर हवं असेल तर प्रत्येकाने काय करायचं, जे आता आमची कामं जी आहेत हे बघून आमच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ शकतो. आम्ही काय आहे तुमच्या त्यांच्याकडून, म्हणजे आता काय व्हायला पाहिजे असं वाटतंय? नाही, आता कसं आहे, जी कामं तुमची नेहमी जी रेग्युलर जी लागतात म्हणजे कॉर्पोरेशन जी आता करताना ती कामं आपली रेग्युलर सगळी कामं केलीच पाहिजे ना. आज आम्ही काय म्हणतोय, आता दुश्मनी असते प्रत्येकाने, दुश्मनीचा आमचा काय संबंध येत नाही. शेवटला मतदार राहायला आम्ही आहे, प्रत्येकाचे जे उमेदवार आहेत ते प्रत्येकाचा उमेदवार ते आमची भूमिका आहे. तरी आता कोणी जर आला काही जर आला काही झाला हे कोणी जे काय म्हणते माझं जे तसंही नाही, आम्हाला जे आवडेल ते आम्ही त्यांना आम्ही मतदान चेक करू. तरी होणारा नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे? आता आमचे जे पहिले नगरसेवक आहेत, मी आता नाव घेऊन तुम्हाला बोलत नाही, कारण कसं असते त्यांचं जरा कर्तव्य चांगलं आहे पूर्ण. आता जर बघितलं तुम्ही आमचा परिसर फिरून आमच्या गल्लीत जरी कोणाला विचारला त्यांच्या एरियात तर तुम्हाला तक्रारी मिळणार नाही. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता मी आलेली आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहता? मी माझा जन्मच इथं आहे. बरं. महानगरपालिकेच्या इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्या आता होत आहेत, पण एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला नगरसेवक आमच्या हक्काची कामं झालेली कामं करणारा नगरसेवक हवा आहे.
गेले 4-5 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे भागात कामं झाली नाहीत. म्हणजे प्रशासनाकडून धिम्म असं प्रशासन चालवलं गेलं. ग्राउंडची दशा बघितली गेली तर आम्ही वेळच्या वेळी खेळाडूंनी पैसे काढून ग्राउंडची डागडुजी करत आलो, तर प्रशासनानं कोणत्याही आम्हाला प्रतिसाद दिला नाही. होणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? आम्हाला होणाऱ्या नगरसेवकांकडून आम्हाला दर्जेदार खेळायला ग्राउंड झालं पाहिजे व परिसर आमचा स्वच्छ व मुबलक पाणी व रस्ते मिळाले पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे. शिवाजी पेठमध्ये आता मी आलेली आहे आणि इथले काही नागरिक माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? माझा तर वय 42. माझा जन्म इथलाच. बरं. आता नगरपालिकेच्या इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, 4-5 वर्ष झालं, पण आता निवडणुका होत आहेत. मग एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा, समस्या जाणणारा नगरसेवक पाहिजे. कारण आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, मग लोकांच्या ज्या काही समस्या त्या असतीलच, मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्यावर तोडगा काय काढत होता? इथं एकच बोलावं लागतं, नगरसेवक हा कोल्हापूरच्या सर्व प्रश्नांची जाण असलेला हवा. आता जे आपण कोल्हापुरात रस्त्यांवरून किंवा अपुरा पाणी पुरवठा किंवा ज्या काही समस्या आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यामध्ये परिपूर्ण लोकांना समाधान मिळेल आणि लोकांशी त्याचा दररोज संपर्क किंवा या भागात ज्या काही गोष्टी कमतरता आहेत त्या पूर्ण करणारा हवा. आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण आता निवडणुका होत आहेत. मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला आमच्या भागातील कामं व्हावी खूप इच्छा आहे आणि पाण्याचा खूप थोडा प्रॉब्लेम व्हायला सुटणच झाला इथं. किती नगरसेवक आले पाण्याचं म्हणजे खूप व्यवस्थित होतं, आता बिघडले सगळं पाणी. म्हणजे जुनी लाईन झाली ना, ती कोणी लक्षच घालत नाहीये त्या लाईनकडे. म्हणजे पेठ आहे की नाही, आधी शिवाजी म्हणजे पेठ एरिया हे पाण्याचं जुनं कनेक्शन आहे. ते आता उपनगरात कशी पाणी व्यवस्थित आहे बघा, इकडे पाणी नाहीये. तो थोडा महत्वाचा प्रश्न आहे, बाकी काय नाही. आपण तो सोडवणारा नगरसेवक पाहिजे, बाकी काही पाण्याचं महत्वाचं बघा, बाकी काही नाही. तुमचं काय मत आहे का की कसा नगरसेवक हवा असं तुम्हाला वाटतंय? आमच्या भागाचा विकास करणारा आणि प्रत्येक कामात नीट लक्ष घालणारा असा नगरसेवक आम्हाला पाहिजे. आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, तुमच्या भागातले प्रश्न असतील तसे असतीलच, मग ते आल्यानंतर, समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता? नगरसेवकांना कळवत होतो आम्ही त्यावेळेला. त्यांच्याकडनं मग कधी काम होत होतं, कधी नव्हतं होत. म्हणजे त्यांच्यापर्यंत बातमी गेली तर होत होतं एखाद्या वेळेला काम, नाही झालं तर मग आहे तसंच प्रश्न राहत होता. कसा नगरसेवक हवा असं तुम्हाला वाटतं? ह्याच्या अगोदर आमच्या भागात येऊन गेले नगरसेवक, पण आम्हाला सध्या कसा पाहिजे, आमच्या भागात सगळं सुईसारखं पाहिजे, तर ते नाही आहे आम्हाला. ते आपले नगरसेवकांना आपलं कुटुंब म्हणजे आमच्या भागाचं कुटुंब म्हणून हे सगळं काम सगळं व्यवस्थित करायला पाहिजे, असा आम्हाला नगरसेवक पाहिजे. प्रभाग क्रमांक 10 शिवाजी पेठ इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. विचारूया त्यांना की नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहताय? आम्ही आता 30 वर्ष झाले, 35. बरं. आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण आता निवडणुका होत आहेत आणि एकूणच नगरसेवक प्रभागांना मिळतात, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, नगरसेवक हा भ्रष्टाचार करणारा नसावा, प्रामाणिक असावा. नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या ऐकून घेऊन त्यांच्यावरती जे काय सोल्युशन आहे ते त्यांनी करावं. आणि आम्ही हाक मारल्यानंतर म्हणजे नागरिकांच्या तक्रारी त्या पहिले त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजेत. परत पुन्हा गटारी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. पाण्याची तक्रार असून उपयोग नाही. पुन्हा रस्ते पण व्यवस्थित केले पाहिजेत, म्हणजे आरोग्याच्या तक्रारी काय होऊ नये. तुम्हाला काय वाटतंय का की कसा नगरसेवक हवा? काय अपेक्षा आहेत तुमच्या? या भागात नगरसेवकांनी कसं लक्ष दिलं पाहिजे. पाण्याची सारखी तक्रार आहे या भागामध्ये, त्यांनी विकासासाठी या एक भागात लक्ष दिलं पाहिजे. वेळोवेळी हे रस्ते वगैरे गटारी हे सगळं बघितलं पाहिजे. फक्त निवडून आलं की तेवढ्या पुरतं लक्ष देऊन चालणार नाही. जे त्यांचे 5 वर्ष आहेत तेवढ्या वेळ त्यांनी सगळं आपलं जे काही फंडातून त्यांचा विकास होतो ते केला. तुम्ही निवडून द्यापुरतं जर आमच्या घरी येत असाल तर त्याचं काही हे होणार नाही तुमचं. तुम्ही आमचे 5 वर्ष जरी केलेत कामं, तर तिथून पुढं तुम्ही निवडून या अगर नाही या तर ते तुम्ही केलंच पाहिजे काम, काय असं सांगाल ते आम्ही नागरिक. काय मत आहे तुमचं? नगरसेवक कसा हवा? आमचं मत काय, आमच्या सगळ्या म्हणजे गोष्टी, कचरा असेल किंवा गटारी असतील किंवा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे आमचा, आता पाणी कमी दाबाने येतंय, त्यांनी येऊन वरचेवर आमची विचारपूस केली पाहिजे. कारण का आम्ही त्यांना फोन करणार, त्यांनी येणार, जेव्हा त्यांना गरज असते त्या एक
किती वर्षातून ते जेव्हा निवडणूक येते त्यावेळेसच येतात, त्याच्या आधीमध्ये तर ते कुठं नसतात. त्यामुळे आमचे प्रश्न आम्ही कोणाला सांगणार? त्यांनी जर आम्हाला विश्वास दिला की आम्ही सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तर आम्ही त्यांना काही निवडून देण्यात काही आमची हरकत नाहीये ना. म्हणून आमच्या गरजा त्यांनी पूर्ण मान्य केल्या पाहिजे आणि त्यांनी येऊन आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं पाहिजे की मी इथून पुढे तुमचं सगळं काम करेन. तुमचं काय मत आहे का की कसा नगरसेवक हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवकचा अर्थ काय, त्याप्रमाणे त्यानं वागावं. आमच्या सुविधा म्हणजे स्वच्छता झालीच पाहिजे. आता सफाईचे कामगार येतात, इकडे इकडे बघतात आणि जातात, ते सरळ झालं पाहिजे. आणि पाणी पुरवठा 5 वर्ष झालं या गल्लीला नाहीच आहे, तो एक पुरा व्हायला पाहिजे. आणि जितक्या तत्परतेनं तुम्ही घरपाळा वसुली करताय, पाणीपट्टी वसुली करताय, त्यात पद्धतीने कामं पण करा ना. एवढंच आमची मागणी, बाकी काय नाही. आम्ही ते होतकरू असेल त्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ. काय अपेक्षा काय आहेत नगरसेवकांकडून, कसा असला पाहिजे? भागातील सर्व कामं तर त्यांनी केलीच पाहिजेत. आता बरीच वर्ष झाली भागात नगरसेवकच नाही आहे, त्यामुळे रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. परत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहेच. गल्ली बोळात कचऱ्याचे ढीग तर निघतच नाहीत. आणि ह्या सगळ्यांचा नागरिकांच्या आरोग्यावर भयंकर मोठा परिणाम होतोय. दरवर्षी दर 6 महिन्यात काही ना काहीतरी रोगराई पसरतच असते. दरवेळी लोकांना म्हणजे सांगणार कुणाला, हा मोठा प्रश्न आहे. आणि येणाऱ्या नगरसेवकांनी अगोदर आम्हाला तो विश्वास द्यावा किंवा लिहूनच द्यावं स्टॅम्पवर की हे करीन, तर आम्ही मतं देऊ. आता इतर भागात चालू आहे हा प्रश्न, म्हणजे हे चालू आहे की बाबा हे मी करेन, ती करेन. हे नुसतं म्हणून नको आहे आम्हाला, की त्यांनी ते लिहून द्या की आम्ही हे करणार, आणि जर नाही झालं तर मी राजीनामा देतो, असं त्यांनी लिहूनच द्यायचं, असं आमचं मत आहे. तर आता आपण होतो प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवाजी पेठमध्ये, आणि एकूणच इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. तर इथल्या एका काकींनी खूप छान मुद्दा इथं मांडलेला आहे की नगरसेवकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं की ही कामं माझ्याकडून होतील, आणि जर झाली नाही तर राजीनामा देतो. अशाच प्रभागांचा आढावा पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.